थांब बाळा, तुझा सर्वात मोठा शत्रू घराबाहेर नाही तर तुझ्या घरातच आहे. ज्यांच्यावर तू पूर्ण विश्वास ठेवतोस तोच तुला संपवायला निघाला आहे. तुझा नाश कोण करत माहीत आहे का? तो तुझा जवळचा व्यक्तीच आहे. आता वेळ आली आहे, शत्रूचा खेळ संपणार. डोळे उघड, तुझा दुश्मन बाहेर नाही तर नात्यातच लपलेला आहे. ज्यांनी तुला खाली खेचलं त्यांची वेळ आता सुरू झाली आहे. जरा थांब. हा व्हिडिओ प्रत्येकासाठी नाही, फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना असं वाटतं की माझं काहीतरी चुकतंय पण कारण समजत नाही. शत्रू बाहेर नाही, तुझ्या घरात आहे, तुझ्या नात्यात आहे. तू कोणावर तरी खूप विश्वास ठेवतोस. तुला वाटतं ते तुझं भलं करतील, पण हळूहळू तू लक्ष दिलंस तर तो तुला कळेल. तेच लोक तुला मागे खेचत आहे. तुझं यश पाहून त्यांना आनंद होत नाही. तुझ्या प्रगतीवर त्यांना जळफळाट होत आहे. तुझा शत्रू कोण? तर जो तुझ्या समोर गोड बोलतो पण पाठीमागे तुझं नुकसान व्हावं अशी कामं करतो. जो तुला पुढे जाऊ देत नाही, जो तुझ्या आत्मविश्वासावर वार करतो. हे कोणी बाहेरचे नसतात तर घरातले आसपासचेच असतात. आता डोळे उघडण्याची वेळ आली आहे. तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांची वेळ आता संपत आली आहे. देव सगळं बघत आहे. तुझ्या अश्रूंना उत्तर आता मिळणार आहे. कारण ज्यांनी तुला दुखावलं ते आता पश्चाताप करणार. तुझा विजय निश्चित आहे आणि तुझ्या शत्रूचा अंत जवळ आहे. जर तुला वाटतं की हा संदेश तुझ्यासाठी आहे तर हा व्हिडिओ लाईक कर आणि कमेंटमध्ये लिही, माझा विजय निश्चित आहे. माझ्या लेकरा, बघ, तुला वाटत असलेले सर्वच तुझे नाहीत बाळा. काही असे असतात जे समोर गोड बोलून पाठीत खंजीर खुपसत असतात. तुला संपवण्याचं प्लॅन करत असतात आणि ते तुला कळत नाही. तुझ्यावर वार होतो पण शत्रू दिसत नाही, कारण की तू सगळ्यांना आपलंच मानतो. तुझ्या प्रत्येक हालचालीवर तुझ्या शत्रूची नजर असते. माझ्या बाळा, बघ, आज जे तू ऐकणार ते ऐकून तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. कारण तुझा शत्रू फक्त जवळ नाही तर तो तुझ्या सोबत आहे. तू मेहनत करतोस पण यश हातातून निसटतं, कारण सतत कोणीतरी तुझ्या विरोधात कट कारस्थान करत असतं. जे तुझं गुपित जाणतो, तुझ्या कमकुवतपणा जाणतो आणि तो तुला इतरांसमोर वाईट दाखवतो. आणि तो दूरचा नसतो, एकदम आपल्या जवळचा असतो. म्हणून बाळा, बघ, आता तुला जागं राहण्याची वेळ आहे. तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांची वेळ आता जवळ आली आहे. कारण तुझा विजय आता कोणी थांबवू शकत नाही. जर तुला वाटतं हा संदेश तुझ्यासाठी आहे तर कमेंटमध्ये लिही, सत्य समोर येणारच. आणि हा व्हिडिओ तू शेअर कर. ज्यांना डोळे उघडायची गरज आहे त्यांच्यापर्यंत तू पोहोचव. तुझा विश्वासघात कोण करतोय हे तुला आज समजणार, कारण तो आता तुझ्यापासून जास्त दूर नाही. माझ्या लेकरा, सगळ्यांवर विश्वास ठेवणं सोडून दे, कारण ही दुनिया विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही. होय माझ्या बाळा, तुला कळत नाही, तुझ्या जवळचा व्यक्तीच तुझा सर्वात मोठा शत्रू आहे. तू ज्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतोस तोच तुला फसवत आहे. बाळा, आपण आयुष्यात काही लोकांवर खूप विश्वास ठेवतो, त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतो. पण त्याच लोकांकडून जर विश्वासघात झाला तर तो सर्वात मोठा धक्का असतो. म्हणून माझ्या लेकरा, आता सत्य समोर येणार. तुझा विश्वासघात करणारा तो कुणी अनोळखी नाही, तो तुझ्याच घरातला आहे. म्हणून तू सगळ्यांवरती विश्वास ठेवू नकोस, कारण सगळेच चांगले नसतात बाळा. फक्त तू एकाच व्यक्तीवर विश्वास ठेव, ते तुझ्या देवावरती. कारण तुझा शत्रू तुला हरवतोय आणि तू त्याला ओळखत नाहीस. बाळा, बघ, तुला असं वाटतं की तो तुझ्या खूप जवळचा आहे, पण नाही बाळा. तुझ्याशी तो कधी भांडणार नाही, पण तुझ्या विरोधात तो कट कारस्थान करत राहणार. आता तू जागा हो, तुला सगळं कळतंय. आता तू कोणावरही अंधविश्वास ठेवू नकोस, कारण खेळ आता तुझ्या हातात आहे.
जर तुला वाटतं तू पण अशाच गेममध्ये अडकलायस, तर तू टाईप कर, आता मी समजून घेतलं आहे, आणि बघ तुझं नशीब कसं नवीन वळण घेत आहे ते. कारण तुझं नशीब आता भगवंताने लिहायला सुरुवात केली आहे. माझ्या बाळा, बघ तुझं नशीब अडवणारा माणूस तुझ्या जवळ आहे, पण तो आता आयुष्यातून निघून जाणार. तुझी मेहनत, तुझं यश आता तुला मिळणार आहे. माझ्या बाळा, बघ सगळ्याच गोष्टी तू सगळ्यांना सांगत बसू नकोस. जसे की तुझे विचार, तुझे निर्णय, तुझ्या भविष्यातल्या गोष्टी. काही चुकीचे लोक तुझ्या आयुष्यात नकारात्मक विचार टाकत असतात आणि तुझा स्वतःवरचा विश्वास कमी होऊन तुझं नशीब आडवं येतं. पण ज्या दिवशी तू ठरवशील मी बदलणार, त्या दिवशी नशीबही बदलायला सुरुवात होणार. माझ्या बाळा, देव प्रत्येकाला संधी देतो, पण ती ओळखणं आपल्या हातात असतं. तुझं नशीब आता बदलणार आहे, फक्त तू तयार राहा. जर तुला तुझं नशीब बदलून घ्यायचं असेल, तर माझं नशीब आता बदलणार असे तू टाईप कर. आणि बाळा, भगवंतावरती विश्वास ठेव, कारण तुझी स्वामी आई तुला कधीच एकटं सोडणार नाही. कारण जो भगवंताच्या दिशेने चालतो त्याच्या पाठीशी कायम भगवंत असतो. म्हणून माझ्या लेकरा, आजचा हा संदेश तुला भगवंतानी पाठवला आहे, आणि हा फक्त तुझ्यासाठीच आहे. कारण इथे तुला स्वामी आईने आणलं आहे. तू ज्या परिस्थितीतून जात आहेस ते सगळं तुझ्या देवाला माहीत आहे. म्हणूनच स्वामी म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू कितीही अडचणीत असलास तरी घाबरू नकोस, कारण स्वामी आईचा हात तुझ्या डोक्यावर आहे. स्वामी तुला मजबूत बनवत आहेत, आणि ही सगळी परीक्षा तू पास होणार आहेस. ज्या गोष्टीसाठी तू वाट पाहत होतास ती आता वेळ जवळ आली आहे. ज्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळणार आहेत, तू फक्त मेहनतीचं फळ घे, कारण तुझी स्वामी आई तुझं रक्षण करत आहे. जर तुला स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिही स्वामी सेवा आणि मी, आणि हा व्हिडिओ तू शेअर कर. ज्यांना स्वामींचा आशीर्वाद हवा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू दे, कारण तुझे स्वामी तुझ्या सोबत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद तुला प्राप्त झाला आहे. म्हणूनच बाळा, बघ तुझं भाग्य बदलणार आणि ते कोणीही अडवू शकणार नाही. फक्त तू तुझ्या देवावर आणि तुझ्या स्वतःवर विश्वास ठेव. सर्व काही तुला प्राप्त होणार आहे. आता तुझा मित्रच तुझा शत्रू होणार, त्यामुळे तू कोणावरही विश्वास ठेवू नकोस. तुला वापरलं जातंय, तू सावध हो, कारण तुझा शत्रू बाहेर नाही तर तुझ्या घरात आणि तुझ्या आतच आहे. जर आजचा संदेश तुला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब कर, आणि कमेंटमध्ये राजाधिराज योगीराज असे टाईप कर.